यांना धडा शिकवण्यासाठी केला. मी तुम्हाला एक जुनी आठवण सांगतो. हां 2014 साली मोदींच्या पंतप्रधान पदाला भाजपा व्यतिरिक्त पाठिंबा देण्याचं पहिलं पाप कोणी केलं असेल तर ते शिवसेनेने. तुम्ही याला पाप म्हणताय? आता तसं म्हणतोय कारण ते आम्हाला संपवायला निघाले. बरं. त्याच्यानंतर ते एक स्वप्नव्रत होतं की मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेत आहेत, मी समोर बसले, माझ्या बाजूला अमित शहा होते आणि अरे हे काय सत्य आहे की स्वप्न आहे हेच कळत नव्हतं आम्हाला. त्याच्यानंतर साधारणतः जूनमध्ये शपथविधी झाला. ऑक्टोबरच्या विधानसभा निवडणुकीत 4-5 महिन्यात असं कोणतं पाप आम्ही केलं होतं की भारतीय जनता पक्षाने शिवसेनेची युती तोडली? तेव्हा तर आम्ही काय काँग्रेसबरोबर गेलो नव्हतो. तेव्हा तर काय ह्यांचा जो काय औरंगजेब आहे यांच्या मानेवरती बसलेला त्या औरंगजेब फॅन क्लबमध्ये मी नव्हतो. मग तुम्ही माझी युती 2014 साली तोडली का होती? एकनाथ खडसेंनी सुद्धा त्याच्याबद्दल भाष्य केलेलं आहे की त्यांना वरून सांगण्यात आलं की युती तोडण्याचा निर्णय निरोप तुम्ही कळवा. आणि एकनाथ खडसेंनी मी तुळजाभवानीचं दर्शन करून आलो होतो त्याच दिवशी संध्याकाळी एकनाथ खडसेंचा फोन आला की उद्धवजी आता आपली युती काय राहत नाही, आम्ही निर्णय घेतलाय, तुम्हाला कळवायला सांगितलेलं आहे की आपण युती तोडतो, आम्ही युती तोडतो. मग युती तेव्हा तुम्ही का तोडलेली? तेव्हा तर तुम्ही हिंदुत्ववादी होतातच आणि त्यांच्यासोबत होतो. त्यांच्यासोबत होता. मोदीजींचा प्रचार केला होता. त्यानंतर अमित शहा परत मातोश्रीवर आले 19 साली. 14 साली युती तोडली, शेवटच्या क्षणाला तोडली. आणि ती जी आठवण सांगत होतो ती हीच ती तो जो मधला काळ होता जेव्हा शिवसेना विरोधी पक्ष म्हणून काम करत होती. हो, पण आता तुमच्यातून फुटलेल्या माणसाला मुख्यमंत्री तेच म्हटलं ना, कारण त्यांना राजकारणात पोरच होत नाहीत. होय. उद्धवजी तुमचा पक्ष गेला कुठे सगळ्या लढाईत? नाही गेला. तुमचा पक्ष गेला. निवडणूक आयोगानं तुमच्याकडनं पक्ष काढून घेतला. नाही गेला. निवडणूक आयोगाला तो अधिकारच नाहीये, मी मानायलाच तयार नाही. विधिमंडळाच्या अध्यक्षानं तुमचा पक्ष काढून नाही गेला, त्याचा अधिकारच नाहीये. आणि माझं जाहीर खुलं आव्हान आहे की आपण एक तारीख देऊ, महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला तिकडे बोलू, एकही पोलीस बरोबर घ्यायचं नाही, मी जनतेच्या मध्ये येऊन उभं राहतो. निवडणूक आयुक्तात जर तेवढं धाडस असेल त्याने यावं आणि या लबाडेने यावं आणि तिथे सगळ्यांच्या देखत मध्ये उभं राहून सांगावं पक्ष कोणाचा, जे निर्णय देतील तुम्ही मान्य करायला तयार आहे. शेवटी कायदेशीर दृष्ट्या कायदेशीर नाही, हे बेकायदेशीर आहे. घटनात्मक संस्था ज्याला निवडणूक आयोग आपण म्हणतो, हे घटनाबाह्य काम केलेले आहे. हे घटनात्मक नाही. तुमच्याकडून मूळ पक्ष हा तुमचा नाही असं सांगितलं, धनुष्यबाण तुमचा नाही हे त्यांनी सांगितलं. आणि तरीही आज नरेंद्र मोदी असं म्हणतायत उद्धव ठाकरे माझे मित्र आहेत, उद्धव ठाकरे माझे मित्र आहेत. हे नरेंद्र मोदी सांगण्याचे धाडस करतायत. हे सगळं पाप करून आणि नरेंद्र मोदी त्याही पुढे जाऊन असं सांगण्याचं धाडस दाखवत आहेत, उद्धव ठाकरे संकटात सापडले तर मी त्यांच्या पाठीशी उभा राहीन. हे काय गौडवंगाला हा लोकांना प्रश्न पडलाय. हा संभ्रम मोदींच्या मनात का व्हावा हे मला कळत नाही. कारण ते पुढे असे म्हणाले होते की माझं ऑपरेशन झालं. ते फार मला त्याच्याबद्दल जास्त बोलायला आवडत नाही कधी, कारण त्या एका भयानक अनुभवातून मी गेलो जो अनुभव कोणालाही आयुष्यात कधी येऊ नये. म्हणजे माझ्या हालचाली संपूर्ण थांबल्या होत्या. ठीक आहे, त्यांनी किती वेळा फोन केले काय केले हे आता मला त्याच्यात ते फोन रेकॉर्ड करण्याची गरज नाहीये. खरं खोटं लोकांना माहिती आहे. शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू म्हणणारे अजून दुप्पट उत्पन्न करू शकले नाहीत, म्हणजे खोटं कोण बोलतंय लोकांनी कळलेलं आहे. पण मी काल सभेत बोललो की तुम्हाला माझं एवढं प्रेम होतं तर त्याच काळामध्ये तुमचे चेले चपाटे रात्रीची हुडी वगैरे घालून माझ्या गद्दारांबरोबर माझं सरकार खाली खेचायला का प्रयत्न करत होते? तुमच्या परवानगीशिवाय करत होते का? तुमच्या परवानगीशिवाय करत होते का? आणि ज्या शिवसेनेनी, ज्या हिंदू हृदय सम्राटांच्या मुलांनी तुम्हाला 2 वेळेला पाठिंबा दिला, तुमचा प्रचार केला, त्याला तुम्ही नकली म्हणायला लागलात. हे कोणतं प्रेम? हे चायनीज प्रेम आहे का? हे कोणतं प्रेम आहे? म्हणजे प्रेमाची व्याख्या तरी काय तुमची? अमित शहा म्हणतात, वारंवार म्हणतात महाराष्ट्रातून, आणि नरेंद्र मोदी म्हणतात की उद्धव ठाकरे यांची शिवसेना नकली आहे. आणि त्याही पुढे जाऊन ते असं म्हणतात, हे अत्यंत गंभीर आहे उद्धवजी. उद्धव ठाकरे यांची शिवसेना नकली आहे म्हणजे बाळासाहेब ठाकरेंनी जी शिवसेना स्थापन केली आणि जी उद्धव ठाकरे यांच्या हातात सोपवली आणि ज्या उद्धव ठाकरेंबरोबर नरेंद्र मोदी असतील किंवा भाजपा राज्यातला असेल त्यांनी अनेक वर्ष काम केलं, 25 वर्ष सत्ता भोगली, ती शिवसेना नकली. आणि पुढे शहा किंवा मोदी म्हणतायत बाळासाहेब ठाकरेंच्या वैचारिक किंवा शिवसेनेचे वारसदार उद्धव ठाकरे नाहीत, ते नारायण राणे,